नमस्कार मैत्रिणींनो, आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर. तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला तोंडी लावण्यासाठी कांदा कैरी चटणी कशी बनवायची ती सांगणार आहे. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने खायला भन्नाट अशी लागणारी ही कांदा कैरी चटणी एकदा तरी बनवून बघा. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आता आपण 2 कैऱ्या घेतल्या आहेत. त्यांना स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलंय. सुरीच्या साह्याने त्याचे मागचे देठ कट करून घेऊया. एक किसणी घेतली. किसणीच्या साह्याने आता सर्व कैरी बारीक अशी किसून घेऊया. या पद्धतीने व्यवस्थित किसून घ्या. आपली सर्व कैरी किसून झाली आहे. कैरी किसून झाल्यानंतर आता आपण 2 कांदे घेतले साल काढून, त्यांना पण व्यवस्थित बारीक असं किसून घेऊया. हे बघा, या पद्धतीने कांद्याला किसून घ्या. किसून झाल्यानंतर आपण जी बी कैरी किसून घेतली ती सर्व कैरी घालून घेऊया. त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया, लाल मिरची पावडर टाकूया, थोडी हळद पावडर टाकूया. गरजेनुसार गूळ घेतलाय, त्याला पण बारीक असं किसून घेतलंय. या पद्धतीने किसून घ्या. तुमच्याकडे गूळ पावडर असली तर गूळ पावडर पण टाकू शकता तुम्ही. या पद्धतीने त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. उन्हाळ्या दिवसात आहे ना, ही कांदा कैरी चटणी खायला खूप छान लागते. एकदा तरी बनवून बघा. ती तुम्ही भाकरीसोबत किंवा अशी जरी खाल्ली तरीही छान लागते. नक्की या पद्धतीने बनवून ठेवा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व या पद्धतीने तोंडी लावण्यासाठी कांदा कैरी चटणी तर नक्की करून बघा. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.